श्री समर्थ सद्गुरू सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या पादुका पालखीतून श्री संत मुक्ताईच्या दर्शनासाठी नुकत्याच रावेर येथून मुक्ताईनगर येथे नेण्यात आल्या। या पायी पालखी सोहळ्यात रावेर शहर आणि परिसरातील सुमारे 200 भाविक सहभागी झाले होते। श्री सच्चिदानंद स्वामी महाराज हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या परंपरेतील 14वे सत्पुरुष असून त्यांची संजीवन समाधी रावेर येथील श्री दत्त मंदिरात आहे। श्री गुरुवर्य ऋषिकेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही पायी पालखी वारी यावेळी काढण्यात आली। मागील काही वर्षापासून सातत्याने हा पायी वारी सोहळा मुक्ताईनगरला जात असतो। या पायी सोहळ्यात ज्येष्ठ वारकरी हरिभक्तपरायण कांतीलाल महाराज, उमेशवाणी, प्रमोदवाणी, अमोल पाटील, चंद्रकांत चौधरी, राहुल चौधरी, डॉक्टर राहुल पाटील, विक्रम बोरसे यांच्यासह असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांनी पालखीचे स्वागत केले। यावेळी हबहब ऋषिकेश महाराज आणि कांतीलाल महाराज यांनी विविध भजने सादर केली। शेवटी आरती करण्यात येऊन महाप्रसादाने पालखी कार्यक्रमाची सांगता झाली। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात या पालखी सोहळ्यामध्ये यावेळी विविध भाविक सहभागी झाले होते। त्यात अशोक शेठ वाणी, श्रीपाद यदुदत्त दुबे, कपिल महाराज दुबे, सुनील अग्रवाल, सुधाकर महाजन, विशाल अग्रवाल, सुरेश शेठ वाणी, निलेश वाणी, तसेच विठ्ठल महाराज, पंकज महाराज, शिंदखेड, रावेर आणि वाघोड येथील भजनी मंडळ यावेळी उपस्थित होतं। या पालखी सोहळ्याला मुक्ताई संस्थानचे हरिभक्तपरायण रवींद्र महाराज हरणे आणि अयोध्यावासी परमपूज्य लक्ष्मणदासजी महाराज यांचेही आशीर्वाद लाभले। या पालखी सोहळ्याला महिलांसह सुमारे 200 भाविक उपस्थित होते।
स्वामी